तर काय सांगाल, सांगलीचे तुम्ही प्रभारी होता आणि पहिल्यांदा तिथं शिवसेनेला यश मिळाले आणि आताशी निर्णायक स्थिती आहे की भाजपला एका मताची गरज आहे आणि तुमच्याकडे 2 आहे. तुम्ही भाजप बरोबर जाणार की भाजपला शह देणार? मी आज दुपारनंतर सांगलीला जातोय. आमदार आमचे सांगली जिल्ह्यातले माननीय सुहास बाबरसाहेब हे काल सांगलीमधल्या आमच्या उमेदवारांशी पदाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी भेटलेले आहेत. मी आज दुपारनंतर सांगलीत गेल्यानंतर माझी सर्व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा होईल. आमचे जे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत किंवा जे थोड्याशा मतांना पराभूत झालेले त्या सगळ्यांच्या बरोबर माझी चर्चा होईल आणि या चर्चेमध्ये जे ठरल त्याप्रमाणे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर मी सगळी चर्चा घालेन आणि मग माननीय शिंदे साहेब या बाबतीतला जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढची आमची भूमिका ठरवू. साहेब, तुम्ही राष्ट्रवादी बरोबर माहिती संदर्भात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बैठक झाली तुमची. भाजपची पण इच्छा आहे की शिवसेनेबरोबर अशी माहिती उद्या आहे ना बैठक. बरं का, आमची अशी बैठक वगैरे काही झाली नाही. आम्ही साताऱ्यात एकत्र भेटलो आणि मी नवीन घरात राहायला गेल्यापासून माननीय रामराजे साहेब तिथं आले नव्हते. तर ते साताऱ्यात आल्यानंतर मी त्यांना सांगितले, बाबा घरी चहाला या. तर मान्य मकरंद आम्हाला आम्ही अगोदरच माझ्या तिथं बसलो होतो, त्यामुळे आम्ही एकत्र बसलो, चहा पाणी केलं आणि अशी प्राथमिक चर्चा झाली. पण उद्या जसं मी नगरपालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री म्हणून एक प्रयत्न केला होता की जिल्ह्यातले महायुतीचे म्हणजे शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा, आमची जशी नगरपालिकेला सर्व आमदार जिल्ह्यातले आणि खासदार यांची जशी एक बैठक या ठिकाणी मी आयोजित केली होती, त्याला प्रतिसाद नाही मिळाला. तसंच एक प्रयत्न परत एकदा उद्या बैठक आयोजित केलेली आहे. काल सर्व माननीय आमदार महोदयांना, माननीय मंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये तसे संदेश आपण दिलेले आहेत आणि उद्याची बैठक जर झाली, सर्वजण उपस्थित राहिले तर आम्ही चर्चा करू त्या बैठकीमध्ये. मागच्या वेळेस जेव्हा बैठक घेतली त्यावेळेस भाजपचे मंत्री महोदय जिल्हाध्यक्ष फक्त आले होते, पण मंत्री महोदय उपस्थित नव्हते. यावेळी जर अशा पद्धतीने काय झालं तर बघू ना, आता उद्या ठरवू ना. आता उद्या काय होणार त्याच्यावर आज कसं बोलायचं. जसं माननीय शिवेंद्रसिंह राजे म्हणाले की पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे, ते पालकमंत्री आहेत, त्यांनी बोलवावं. तर मग माझ्या जबाबदारीप्रमाणे मी नगरपालिकेलाही तो प्रयत्न केला होता, पण त्याला यश नाही आलं. आजही परत एकदा उद्यासाठी प्रयत्न केलाय आणि मी म्हणलं तसं सगळ्यांना निरोप कालच दिलेले आहेत बैठकीचे. त्यामुळे उद्यापर्यंत वाट बघू. सर्व उपस्थित राहिले, बैठकीत चर्चा झाली तर मग कळेलच तुम्हाला बैठकीत काय निर्णय होतोय तो. फलटणमध्ये मंत्री होते, पालकमंत्री होते, पण फलटणचा पालकमंत्री रणजितसिंह निंबाळकर झाले आणि त्यांच्या मागं ग्रामविकास खाते अशी टीका जयकुमार गोरे. नाही, आता जयकुमार गोरे साहेब मंत्रिमंडळातले आमचे सहकारी आहेत. फलटणमध्ये ग्रामीण विकास मंत्री कुणाच्या पाठीमागे आहेत, तसं मग पालकमंत्री सुद्धा कुणाच तरी पाठीमागे आहेत. जसं जयकुमार गोरे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीमागे आहेत, तसं जिल्ह्याचा पालकमंत्री श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्या पाठीमागे आहे. ठीक आहे ना. मग आता हे बघा, एका निवडणुकीतल्या पराभवानं असं काही खचून जाण्याचं कारण नाही. फलटण नगरपालिकेमध्ये आम्हाला यश मिळायला पाहिजे होतं, पण त्याच्यामुळं कुठं कमी पडलो आम्ही, काय झालं याचं विश्लेषण आम्ही केलेलं आहे, याची चर्चा आमची झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.